सार्थ एकनाथी भागवत अध्याय 2 भाग 3. अशा प्रकारे भक्त भागवत धर्म आचरत असता त्याला कर्म बांधू शकत नाही. कारण कर्माला ज्याने आज्ञा व नियम घालून दिले आहेत तो पुरुषोत्तमच त्याच्या भजनामध्ये असतो. याप्रमाणे स्वानंद कंद जो गोविंद जो जिथे भागवत धर्माने संतुष्ट होऊन चालत असतो तेथे विधी निषेधांचा शिरकाव कसा होणार. त्याच्या भक्ताला प्रमादाची कधीही बाधा होत नाही. ज्याप्रमाणे धन्याच्या मुलाला पहारेकर्याने अटकाव करत नाही त्याचप्रमाणे भागवत धर्माने जो भजन करणारा आहे त्याला कर्माचा अडसर प्रतिबंधक होत नाही. ज्याला भगवतजनामध्ये विश्वास आहे त्याचे विधिनिदेश हे दासच बनवतात. त्याचा भजनविलास पाहून स्वतः जगन्निवास परम संतुष्ट होतो. भागवत धर्माने कर्म करण्याचे राहते तसतसा पुरुषोत्तम संतुष्टच होतो. प्रेमळ भक्तांना कर्म बांधते हा भ्रांतिष्ट लोकांना वृथा भ्रम आहे. भक्ताला कर्म प्रसादात पाडू लागले पण त्या प्रसादातच भगवान प्रकट होतो. याकरता हरिभक्तांना कर्माचे विधिनिषेध बाधक होत नाही. अजामिळाला त्याचे कर्म बाधक झाले. यमपाशात तो बांधला गेला. इतक्यात केवळ नामामुळे तेथे भगवान प्रकट होऊन त्यांनी त्याला पावन केले. स्वधर्म आणि कर्म या दोघांनाही आपल्या सत्तेने भोई करून जो भक्त भजनरूप पालखीत शयन करतो तेव्हा तो पडेल तर स्वधर्म कर्मांचाच दंड होतो. भजन प्रतापाच्या योगे स्वधर्म कर्मांनाही याप्रमाणे दंड करता येतो. वर्णाश्रमाचा ठाव पुसून टाकून कर्माची होळीच करून टाकता येते. तात्पर्य याप्रमाणे जे भागवत धर्माचे सेवन करणारे आहेत त्यांचे स्वधर्म कर्म हे दीनसेवक होत. भक्तांपुढे त्यांना उभे राहण्याचेही सामर्थ्य नाही. मग ते भक्तांना बाधक कसे होऊ शकतील. भागवत धर्म कसे आहेत. भगवंतामध्ये कर्म कसे अर्पण होते. हे राजन, हे अतिगुह्य निज भजनवर्म तुला सांगतो. सहेतुक असो अथवा अहेतुक असो, वैदिक असो, लौकिक असो की स्वाभाविक असो, ही सारी कर्मे भगवंताच्या ठायी अर्पण करणे यालाच भागवत धर्म म्हणतात. हे तू ध्यानात ठेव. उदकांती लाट अति चपळ असते पण ती जिकडे जाईल तिकडे उदकातच मिसळते. त्याप्रमाणे भक्तांचे सारे कर्म तत्काळ भगवंताच्या ठायीच अर्पण होते अर्थात भगवद्रूपच होऊन जाते. या श्लोकाच्या व्याख्यानात प्रथमतः मानसिक कर्माचे अर्पण सांगितले असून मागाहून इंद्रिये, बुद्धी, अहंकार इत्यादिकांच्या कर्माचे व शेवटी कायिक कर्माचे अर्पण असे शोकान्वयानुसार सांगितले आहे. भागवत धर्माची खरी स्थिती म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकृती आदी करून इंद्रिय वृत्ती आहेत त्या सर्व भगवंताला अर्पण करणे होय. हे कसे ते ऐक. हे राजा, भक्ताला स्वधर्म कर्म कसे बाधत नाही त्याचे वर्म सांगतो ऐक. अतिनिस्सीम आत्मबोधाच्या योगाने मनामध्येच पुरुषोत्तम प्रकट होतो. त्यामुळे संक विकल्प हे सारे भगवद्रूपच होतात आणि त्या योगे भक्त हे निपापच असतात. ते हरिप्रमाणे सत्यसंकल्पी होतात. ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळात राजा, प्रधान, हत्ती, पायदळ ही सर्व असतात पण ती सारीच केवळ लाकडे, त्याप्रमाणे भगवंताच्या भक्ताचे संकल्प सारे भगवद्रूपच होतात. याचा संकल्प ज्या ज्या विषयाची इच्छा करतो तो विषय आत्मराममयच बनतो. त्यामुळे भजन संभ्रम आपोआप अतिशय वाढतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये भजन होऊ लागते व अंगामध्ये आत्मबोध पूर्ण ठसला गेल्यामुळे अनुसंधान अखंड असते. मनाला समाधान प्राप्त होते म्हणजे त्या योगे भजनही अधिकच वाढत जाते. अनुसंधान पूर्णपणे बांधल्यामुळे ध्येय, दाता, ध्यान ही एकरूप होऊन भजन चालते. तुर्या, साक्षी आणि उन्मत्ती या तीन जोपर्यंत आपलेपणाला मुकल्या नाहीत तोपर्यंत त्यांनाही भक्त भगवतजनाकडेच लावतात. ह्याप्रमाणे भावनेशिवायच भाव उत्पन्न होतो तर तत्काळ देवरूपच बनतो. मग अपरणाचे आश्चर्य कसले. अपर्ण हा न करता आपोआपच ते भगवदर्पण होते.
रूपानुभवे स्वप्न मिथ्या करून सोडते. जागृती सोलून ज्ञान काढले. सत्वृत्तीचे सुखसमाधान निवडून काढून ते पूर्णपणे एकत्र करून ठेवले की अशा स्वरूपात स्वतः मनच आत्मार्पण करते. अशा स्थितीतील सुख समाधान सज्ञान भक्तच जाणत असतात. याप्रमाणे मानसिक व्यापार स्वरूपामध्ये सहज अर्पण होतो असे तू जाण. आता इंद्रियाचे समर्पण कसे होते ते लक्षण ऐक. घरामध्ये दिवा लावणे म्हणजे त्याचाच उजेड खिडक्यातूनही बाहेर पडतो. तद्वत मनामध्ये श्रीहरी प्रकट झाला म्हणजे तोच इंद्रियामध्ये भजनानंद रूपाने प्रकट होतो. तेच इंद्रियाचे व्यापार सविस्तरपणे सांगतो ऐक. स्वाभाविक इंद्रियाच्या पारही परब्रह्म स्वरूपात भजनरूप होतात. दृष्टी जेव्हा दृश्य पदार्थाला पाहते तेव्हा तिला तेथे देवच दिसत असतो. याप्रमाणे भजन सत्तेचे दृश्य दर्शनासह दृष्टीचा विजय भगवंताला अर्पण करतो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही तिन्ही एक रूपाने पाहत गेले म्हणजे दृष्टी सहज ब्रह्मार्पण होते. याप्रमाणे भक्त श्रेष्ठ दृष्टी अर्पण करतो. दृश्याला दृश्यपणाने ती सत्ता प्रकट करते. तीच दृष्टीमध्ये दर्शनरूप होते. अशा अभिन्नपणाने दर्शनार्पण करून भक्तजन भजन करतात. एकपणामध्ये तिन्ही भाग आहेत. हे तिन्हींमध्ये एकच स्वरूप आहे असे जे सुंदर पाहणे हेच सांग समर्पण होय. डोळे नित्य नवे नाना प्रकारचे पदार्थ पाहतात पण भक्तांना जे सर्व आत्मरूप दिसतात व याप्रमाणे दृष्टीच्या अपरणाचे सोहळे ते भोगतात. या प्रकारे दृष्टीचे दर्शन भक्त ब्रह्मार्पण करीत असतात. आता हे राजा, ते श्रवणाचे अर्पण ब्रह्मामध्ये कसे करतात ते सांगतो ऐक. जो शब्दाला बोलविणारा तोच कानामध्ये ऐकणारा होऊन बसलेला आहे आणि अर्थाचे ज्ञान जपणाराही तोच आहे. अर्थात येथे श्रवणाची ब्रह्मार्पणता होते. शब्द हा शब्दरूपाने उठतो न उठतो तोच शब्दास बोलविणारा त्याच्या पाठीपोटी प्रकट होऊन राहतो. त्यामुळे ते भजन अकृत्रिमरित्या उत्पन्न होते आणि श्रवणात ब्रह्मार्पणाची मिठी सहजच पडते. शब्दोच्चार झाला की त्याच्याबरोबर अर्थ वृद्धिंगत होतो. इतक्यात शब्द काढणारा असतो तोच शब्दार्थाची जोडी ग्रहण करतो आणि तेने करून श्रवणार्पणानेच हरिभजनात अत्यंत आवड उत्पन्न होते. शब्द कानावर पडतो न पडतो तोच शब्दार्थामुळे भजन वाढते आणि त्या योगे शब्दांच्या प्रवर्तकाशी उघड अर्पण होते. शब्दाला जो बोलविणारा त्याच्याशी एकात्मता दृढ केली की ते भजन श्रवणाच्या हाती येते व ब्रह्मार्पणता सहज घडते. सद्गुरूचे वचन कानावर पडले की मनाचे मनपण मनामध्ये झिरून जाते. तेच श्रवण ब्रह्मार्पण होऊन भगवद्ध्वजाने सार्थक होते. याप्रमाणे श्रवणाने श्रवण केले असता त्यास ब्रह्मार्पणता प्राप्त होऊन हेतुरहित भगवज्जन आपोआप होते. भजनामध्ये संतुष्ट झालेला जगन्निवास वासातील वास होऊन राहतो व तो परेश ग्रहणाच्या द्वारे ब्रह्मार्पणात्वाने सुहास ग्रहण करतो. जो पुण्याला पुण्यपुष्प देतो तोच आवडीने घ्राणाचे घ्राण होऊन राहतो आणि मग अनेक प्रकारच्या सुवासाच्या घमघमाट ब्रह्मार्पण प्रौढीने भोगतो. नासिकेमध्ये ग्राहकपणाने पोकळीचा भाग आपणच स्वतः होत असल्यामुळे तो भोग सहजच कृष्णार्पण होतो. जिव्हा रसग्रहण करण्याला जाते व तो देव स्वतःच रसास्वाद होतो. त्यामुळे रसनेमध्ये रसोपभोगाची वृत्ती ब्रह्मार्पणात्वाने येऊन राहते. जिव्हा जो स्वाद ग्रहण करते तो हरिरूप होऊन पूर्णपणे गोडीला चढतो. या प्रकारे जिव्हा आपला रसानुभव ब्रह्मार्पण करून टाकते. रस, रसना आणि रसास्वाद हा तिन्हींचा निजस्वरूपामध्ये अभेदच आहे. अशा भावनेने रससेवन केले असता स्वानंदाचा कद इंद्रियाद्वाराही बाहेर येतो. अर्थात अशा रससेवनाने परमानंद साक्षात्कार होतो. कडू, मधुर इत्यादी जे अनेक रस आहेत ते रसना सावकाश सेवन करते, परंतु तो सारा ब्रह्मरस असल्यामुळे त्याच्या स्वादात सुरस असा परमानंदच प्रकट होतो. याप्रमाणे रसना ही रसभोगद्वारा कृष्णार्पणातच रस
व्रत होते. आता हे राजा, स्पर्श विषयाची व्यवस्था ब्रह्मार्पणात कशी होते ते ऐक. आपल्या देहाने स्पर्श घ्यावयास जावे, तो देहामध्ये विधीही परमात्माच प्रकट होतो. यामुळे जे जे काही स्पर्शावयास जावे, तो स्पर्शभोग ब्रह्मार्पणानेच उठू लागतो. स्पर्शाने म्हणजे त्वचेने कशाला तरी स्पर्शाचे म्हटले तर तेथे स्पर्श करण्यास दुसरे काहीच लागत नाही. ते ऐक्य रूपामुळे कृष्णार्पणरूपी भजनच प्रकट होते. तेव्हा जो पदार्थ म्हणून घ्यावयास जावे, तो पदार्थ सर्व सत्ताधीश परमात्माच होऊन राहतो आणि तशा त्या भजनाने निजभक्ताचा स्वार्थ जो परमार्थ तोच पदरात पडतो. हात देवास काही द्यावयास जातात, तो ते देताना भजन कसे घडते पहा. तर देणारा, घेणारा व दान ही तिन्ही देव स्वतःच होऊन राहतो. भक्त जिकडे तिकडे पाय चालवीत नेतात, तो मार्ग देव स्वतःच होऊन राहतो. त्यामुळे ब्रह्मार्पणत्वाने पावलोपावली निजभजन घडते. चरणाच्या गतीला त्याची चालना तोच पृथ्वीची धरणाशक्ती आहे. अशा युक्तिधारणेने चालताना ते चालण्याचे कर्म सहज ब्रह्मस्थितीला पोहोचते. बोल आणि बोलवणारा यांची भेट वदनात होते. त्याला पाहून बोल लाजतो. ती लाज गिळूनच मग बोलणे प्रकट होत असल्यामुळे ब्रह्मार्पणासह निजभजन वाढत असते. निशब्दामध्ये शब्द लय पावतो. निशब्द वस्तूच शब्दांनी बोलले जाते. अपरणकर्त्यासह खरोखरीचा अपरणविधी हाच असे समज. बोलविणारा तो बोलण्याच्या आत आहे असे मानले म्हणजे ते बोल कृष्णार्पणानेच उठतात. असे शब्दरूपानेच भजन होऊन ब्रह्मार्पणासह परमार्थ प्रकट होतो. वर सांगितल्याप्रमाणे मनाने, कर्माने व वचनाने भगवद्वचनांमध्ये तो दृढावला तोच तो भजन अभिमानाने दृढतर धरून राहतो. समुद्राच्या आत असलेली लाट म्हणते की खरोखर पाहिले तर जगाला शांत करणारा व पोसवणारा आणि चातकाची तृषा हरण करणारा जो मेघ तो माझ्यापासूनच झाला आहे. माझ्याच योगाने धान्य पिकतात, माझ्याच योगाने नद्या भरून वाहतात आणि पुन्हा त्या समुद्राशी ऐक्यता पाहून मलाच येऊन मिळतात. या न्यायाने भक्त हा मूळचे पूर्णत्व पाहून त्या पूर्णत्वाच्या अभिमानाने भजू लागतो. ज्या भजनाचे लक्षणही चित्त देऊन ऐक, तो म्हणतो की त्रिभुवनाचा करता तो मी, कर्म करून अकर्ता व सर्व प्रकारचे भोग भोगून नित्य अभोक्ता असणाराही मीच एक. सर्व लोकांमध्ये माझीच सत्ता आहे. सर्वांमध्ये सर्वांचा नियता तो मीच. सर्वांना सर्वपणाने प्रकाशणाराही मीच. तसाच सर्वांचा शास्ताही मीच होय. सर्व प्राणीमात्रामध्ये मी एकच आहे. व्याप्य व व्यापक मीच. उत्पन्न होणारा व उत्पन्न करताही मीच. एकत्व न मोडता जगद्रूप होणारा मीच. देवांचा आदिदेव तो मी. देवांमध्ये देवपणा आहे तो माझाच भाव होय. विनाशी पदार्थात मी अव्यय व अज आहे. अक्षरांमध्ये अक्षरधर्म जो दिसतो तो माझ्यामुळेच. ईश्वराच्या ठायी जी म्हणून सत्ता आहे ते सर्व माझेच सामर्थ्य. भगवंतामध्ये भगवंतपणा म्हणून जो आहे तो खरोखर माझ्याचमुळे. जलरूपामध्ये रसरूप मी. प्रकृती पुरुषांचा जनक तो मी. सृष्टी रचनेचा संकल्प तो माझा. पण वस्तुतः मी निर्विकल्प. सर्व कारणांचे अनादिकारण मी. समाधीची मूळ समाधी मी. आत्मशुद्धीला शुद्धी प्राप्त झाली ती माझ्याचमुळे. अभिमानामुळे कृष्णार्पण होते ते वस्तुतः अशा प्रकारे. मी अजन्मा असता न जन्मता जन्म घेतो. मी अकर्मा असून कर्म न करता कर्मे करतो. पुरुषोत्तमाला उत्तमत्वाचा महिमा माझ्यामुळेच प्राप्त झाला आहे. सतशब्दाने माझ्याच अंगाचा बोध होतो. चितशब्दाचे तर मीच स्पष्ट आहे. सतचित्त व आनंद हे तिन्ही भिन्न धर्म न होता निविज्ञ असा जो आनंद तो मीच आहे. माझ्यामुळे सूर्याची दृष्टी डोळस झाली आहे. माझ्यामध्ये चिदाकाशाचा अवकाश आहे. जगन्निवास हा माझ्यामुळे जगात आनंदाने नांदतो. मी अज आहे. माझ्या अजत्वानेच मायेला अजत्व प्राप्त झाले. निःशेष निर्जीव पदार्थाचे बीज मीच आहे. माझ्या
स्वरूपाने आत्मस्वरूप प्रकट होऊन नाचत असते. अधिष्ठानाचे वास्तव्य माझ्यामध्येच आहे. जगदीश्वराचा पूर्ण ईश्वर मीच आहे. परमपुरुषाचा पुरुष मी आहे आणि परेशाचा परेशही स्वतः मीच होय. असत वस्तू माझ्या योगाने सत्यवान होतात. अचित म्हणजे जड वस्तूंना माझ्या योगाने स्वचेतनत्व मिळते. निजानंदालाही माझ्याच योगाने आनंदत्व प्राप्त होते. मीच सर्व सिद्धींची मूळ सिद्धी, बुद्धीची सर्वांग देखणी बुद्धी मीच. मोक्ष म्हणणे ही एक उपाधीच माझ्यामुळे सिद्ध होते. खरोखरीचा धर्म तो मी आहे. माझ्यामध्ये ब्रह्म हे कर्म विसरून जाते. ब्रह्मसमाधीची परमावधी असे जे परब्रह्म ते मीच आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हेही खरोखर माझ्या अंशाचा अंश धारण करणार आहे. मीच दशावतारांचा अवतारी आहे. माझी खरी खरी थोरवी मलाही कळत नाही. अशा प्रकारे अनेक विचारांच्या अभिमानाने तो भगवज्जन करतो आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे या दृढ भावनेने आपणच आपल्याला पूर्णत्वाने समर्पण करतो. पूर्णत्वामध्ये जीव घालून अभिमान ज्या ज्या कल्पना करतो ते ते खरोखर तो स्वतःच होतो आणि ते पूर्णत्वही आपल्या मूळच्या पूर्णत्वात अर्पण करतो. ब्रह्माहस्मी असे जे नुसते वचन आहे त्या अहंतेला भगवज्जन म्हणतात. मग हा तर तद्रूप होऊन आणि अभिमान ब्रह्मार्पण करूनच भजन करतो. देहबुद्धीचा केर झाडून काढून अशा भजनाने जो अहंकार उठतो तोच अपरोक्ष आत्मस्वरूप साक्षात्कार होय. असा पूर्ण निर्धार पाहून तो पूर्णत्वाने वागू लागतो. म्हणून मननांचे मनन ते मीच, स्मरणांचे नित्यस्मरण मीच, चित्ताला चिंतन धर्मा वाचून आत्मचिंतन होते ते मीच. ज्याची सहसा प्राप्ती होत नाही ते निज निमित्ताने चिंतावे. अशा प्रकारे चित्त स्वानुभवाने भजू लागते असता अप्राप्त वाटते म्हणून त्याची प्राप्ती होते. तेव्हा चित्त निश्चय करून जे जे चिंतन करू लागते ते ते सारे स्वतःनेच बनते. या प्रतीतीनेच चित्त निजबोधरूपे निधिबोध करून युक्त होऊन भजू लागते. नसलेल्यांचे चिंतन करणे ती अतिचिंता आणि असलेल्यांचे चिंतन करणे ती निश्चिंतता होय. पण आहे व नाही या दोन्ही भावांचे चिंतन करून दिले म्हणजे न भजताही भजन घडते. चित्त, चिंत आणि चिंतन या तिन्हींना समाधान झाले असता ते समाधानसुद्धा पूर्णपणे सहज कृष्णार्पण होते. अशा भगवज्जनांच्या विधीने बुद्धी भजनशील झाली म्हणजे सकल कर्मामध्येही निश्चय करून आपोआप समाधी प्राप्त होते. कोणी म्हणतात की कर्मचरणामध्ये समाधी कधीच संभवत नाही. त्यांना हे जनक राजा आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाही असे तू खचित समज. जो तटस्थपणा समाधी न हे नाव देतो त्याची बुद्धी चकली म्हणावी. कारण ती खरोखरीच समाधी नसून केवळ मूर्छा आहे असे समजावे. तटस्थपणापासून उठला म्हणजे जागा झाला की तो समाधीला मुकला, अर्थात ह्या एकदेशी भाव झाला. मतिमंद लोक देखील हे भाषण खरे मानणार नाहीत. समाधी आणि ती एकदेशी हे बोलणेसुद्धा लज्जास्पद आहे. असे असतानाही ते जे खरे मानतील ते केवळ शब्द पांडित्य करणारे होत. त्यांना शब्द स्वरूपाची ओळख नाही असे समजावे. येथे प्राचीन म्हणजे प्रारब्ध अतिसमर्थ असल्यामुळे ते मूर्छा आणून निश्चेष्ट करते. खरोखर पाहिले असता चालते बोलते समाधिस्थ वसिष्ठादिकच होत. देवर्षी नारदच पहा, त्याच्या विनोदकर्मानेच समाधीचा कधीच भंग होत नाही. याज्ञवल्क्याच्या समाधी संबंधाची तर प्रसिद्ध ऋषींनी परीक्षासुद्धा पाहिली आहे. स्वरूप पाहून मूर्छित होतो तो आपण मात्र नसतो, परंतु स्वतः तरुण दुसऱ्यासही तारणारे असे ज्ञान शुक वामदेवादिकांनीच प्रकट केले आहे. याकरता समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्थासह वर्तमान बुद्धी ब्रह्मापर्ण होते. तीच अखंड व परिपूर्ण समाधी होय. श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मसमाधी देऊन
लागलेच घोर युद्धात ढकलले, परंतु त्या करुणानिधी कृष्णाने त्याला तटस्थपणाचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नाही. सर्व प्रकारच्या कर्मामध्येही समाधी असावी हे ज्ञान बुद्धीला व सद्रूपच देतात. म्हणून खरोखर युद्धासारखा घोर कर्मातसुद्धा आत्मसमाधीचा भंग होत नाही. बुद्धीने परब्रह्माचे आकलन केले म्हणजे कोणतेही कर्म अहेतुकच चालते. ते बुद्धीचे खरेखुरे अर्पण आहे. इतर जे अनुमानिक ज्ञान तो भ्रम होय. स्वरूपातच पराकाष्ठेची तन्मय दृष्टी व कधी न तुटणारी अशी सर्वत्र समबुद्धी ज्याची आहे त्याला कर्माकर्मातही अज्ञानाची बाधा होत नाही. अशा स्थितीनेच नाव परमसमाधी होय. देहबुद्धी निखालस गेली म्हणजे स्वस्वरूपानुभवाने अहंकाराची बाधा होत नाही आणि कर्माकर्मामध्ये अज्ञानाची बाधा होत नाही. हीच निर्दोष परमसमाधी होय. सदा सर्व काळ स्वस्वरूपामध्ये बुद्धी भजनशील झाली म्हणजे ती कोणत्याही कर्मामध्ये आपण स्वतःच कृष्णार्पण होते. मनाची आधी म्हणजे तळमळ अगदी शांत होणे, तिचेच नाव परमसमाधी. देहबुद्धी न सोडता प्राणवायू कोंडून समाधी लावणे ही लाकडासारखी जड म्हणजे मूर्छावस्थेप्रमाणे स्थिती होय असे खास समजावे. मनास तर जाणीव नाही, पण इंद्रियाचा व्यापार तर चाललेला दिसतो. अशा प्रकारे जे जे कर्म निपजतच असते ते सहज कायिक म्हणजे नुसते देहाचे कर्म कसे असावे. श्वासोच्छ्वासांचे चलन किंवा डोळ्यांची उघडझाप करणे हेही खरोखर त्याचे नारायणपरच केलेले असते. घरदार शरीर व वर्णाश्रम धर्म यांच्या योगे आपल्या वांध्यास जी जी कर्मे आलेली आहेत ती तो कर्तव्यबुद्धीने पूर्वी सांगितल्याप्रमाणे अभिमानरहित होऊन करीत असतो. साखरेचे मोठे थोरले कारले केले तर त्याचा देठ काटेसुद्धा तसे गोडच असतात. त्याप्रमाणे सारे इंद्रियांचे कर्म ब्रह्मार्पणाच्या योगाने ब्रह्मामध्येच गोडच गोड अर्थात ब्रह्मरूपच होऊन जाते. तो एकंदर कर्मसमूह यथास्थित आचरून त्याचा गौरव करतो तर कर्तेपणाच्या अभिमानाच्या गावामध्ये पाऊलसुद्धा ठेवत नाही. माझ्याकडून सत्कर्म घडले, माझे आचरण अत्यंत उत्तम, जन्ममरणाने मी निरसन केले हा स्वाभाविक देहधर्म त्याच्यामध्ये कधी उठतच नाही. देहसंगाने तर वागत असतो पण देहधर्म मात्र धरीत नसतो. त्याची सारी देह स्वभावाची लक्षणे ब्रह्मार्पणानेच चालत असतात. देहधर्माचा अंकुर त्याच्यात उठत नाही. ज्ञानगर्वाचा ताठा त्याला चढत नाही. यामुळे सहज भजनामध्ये तो अनहंकृतीनेच नेहमी वावरत असतो. त्याच्यापासून जे जे कधी उत्पन्न करतो ते सारे गोड खाद्य आहे असे देव म्हणतो. या प्रकारे ब्रह्मार्पणत्वामुळे तशाच भक्तांचे सारे स्वभाव अर्पण न करता सहजच अर्पण होत असतात. परिसाच्या कसोटीवर जे जे लोखंड लागते ते सारे 15.5च्या दराने म्हणजे अतिशुद्ध 52 कशी सोनेच बनते. त्याप्रमाणे त्याच्या शरीराकडून जे जे कर्म घडते ते खरेखुरे परब्रह्म असते. त्याचा खेळ तेच महापूजन, त्याची बडबड तेच महास्तवन. ह्याप्रमाणे त्याच्या स्वाभाविक कर्माने स्वानंदपूर्ण श्री नारायण सुखी होतो. तो ज्या वाटेकडे पाहतो त्या वाटेकडे देव आनंदाने उभा राहतो. मग त्याने पाहिले किंवा न पाहिले तरी त्याला स्वाभाविकपणे देवच दिसतो. तो त्या मार्गाने चालतो. तो मार्गच श्रीरंग आपण होतो. अर्थात तो देवाच्या पोटावरूनच खुशाल सर्वांगांनी डुलत चालतो. त्याच्याकडून स्वाभाविकपणे जे जे कर्म घडते ते अहेतुकपणे ब्रह्मार्पणच होते. याचेच नाव निर्दोष भजल व याचेच नाव शुद्ध भागवत धर्म. स्वाभाविक जे वर्तन होत असते ते साहजिकच ब्रह्मार्पणच होते. याचे नाव शुद्ध आराधन हे जनक राजा पूर्ण भागवत धर्म म्हणतात. तो हाच असे समज. अरे अशा प्रकारच्या भगवत धर्माला कधीच कशाचे भय नाही. हे नृपनाथा, तू अभय म्हणून विचारलेस ते या भजनानेच निश्चयाने प्राप्त होते. राजा, यात भयाचे कारण कोणते असे जर तू विचारशील तर तेही सांगू. हे श्रवण सौभाग्य निधे
सावधान मनाने श्रवण कर. आत्मा पूर्णत्वे करून सर्वत्र एकच आहे, तथापि त्याच्याकडून मी भिन्न आहे असे म्हणणे हेच भयजनक अज्ञान आहे. त्या दृढ म्हणजे भेदभाव उत्पन्न होत असल्यामुळे ते अत्यंत दुःखदायक होते. दृढ अज्ञान हेच जर भयाचे मूळ आहे आणि ज्ञान हेच मुख्यतः त्या अज्ञानाचे निवर्तक आहे, तर मग तेथे भगवतजन कुठून लागले असा पंडित लोकांना ज्ञानाभिमान असतो. याकरता राजा तुला सांगतो ऐक. ज्ञानाला मुख्य कारण भक्ती आहे असा आमचा ठाम सिद्धांत आहे. त्याचेही कारण ऐक. जी ब्रह्मादिकांनाही आवरत नाही ती माय हेच अज्ञानाचे मूळ आहे. ती त्रिगुणात्मक असून प्राण्यांच्या मागे लागलेली आहे आणि ती अत्यंत दुस्तर आहे असे तू समज. स्वस्वरूप झाकून टाकणे हेच त्या मायेचे मुख्य लक्षण आहे. द्वैत्याचे स्फुरण होणे यालाच मूळ माया हे नाव आहे. ब्रह्म हे अद्वैतपणाचे परिपूर्ण आहे. हे राजा, अद्वैत स्वरूपाचे मी पण म्हणून जे उत्पन्न होते हेच खरोखर मायेचे जन्मस्थान असे तू जाण. त्या मायेच्या पोटामध्ये भय, श्लोक आणि दुःख यांच्या राशी भरलेल्या आहेत. ती ब्रह्मदेव व शंकर अशा सारख्यांनासुद्धा पाठीस लागणारे मैत्रांची काय कथा. त्या महामायेची निवृत्ती करावयाला एक भक्तीच समर्थ आहे. गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी अर्जुनाला असेच सांगितले आहे. भगवतीचे ते वचन मामेव ह्या प्रतंतने माये माता त्वरंती ते. माया म्हणजे भगवंताची शक्ती होय. तिची निवृत्ती करावयाला भगवतजनच पाहिजे. त्या ठिकाणी अन्य उपाय चालायचे नाहीत. भगवंताचे भक्त असतात तेच हरीची माया सुखाने तरून जातात. हरीचे भक्त हरिभजनानेच हरीची माया सुखाने तरून जातात. ते आपल्या अंतःकरणातील गुह्य स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रकट केले. मायेच्या अंगचा हाच गुण मोठा आहे की ती जीवाची दृष्टी स्वरूपापासूनच विन्मुख करते आणि द्वैत्यभावाने बलाढ्य होऊन सदा सर्वकाल भ्रमाची त्रिपुटी वाढवीत असते. द्वैत्याचे भान हे भयाचे जनक व माया ही द्वैत्याची जनक असे तू जाण. अशा त्या मायेने निवर्तक ब्रह्मज्ञान होय असे ज्ञानसंपन्न साधुसंत सांगतात. पण असे श्रेष्ठ ब्रह्मज्ञान हे भक्तीचे पोसके मूल आहे हे लक्षात ठेव. भगवतजन केले नाही तर ब्रह्मज्ञान कधीही प्राप्त व्हावयाचे नाही. वेदशास्त्र संपन्न असले आणि त्यांनी जर भगवतजन केले नाही तर मायेला परावृत्त करणारे ब्रह्मज्ञान त्यांनाही कधीच प्राप्त व्हावयाचे नाही. शब्दज्ञानाची व्युत्पत्ती ही लौकिक वाढवावयाला समर्थ होईल, पण मायेची निवृत्ती करणारे ज्ञान मात्र हरिभक्तीशिवाय कधीही प्राप्त व्हावयाचे नाही. हरिगुणांची रसाळ कथा तीच ब्रह्मज्ञानाची खरी जननी होय. हरिनामाचा गजर ऐकला की माया ही जीव घेऊन पळते, पण माया पळू लागली तरी तिला पळता येत नाही, कारण हरिनामाच्या धाकाने ती जिथल्या तिथेच विसरून जाते. याकरता हरीची माया ही हरिभक्तांना बांधू शकत नाही. हरिनामाची शक्ती आणि विलक्षण आहे. त्यापुढे मायेचा जोर चालत नाही. म्हणून हरिभक्त आहेत ते सुखाने मायेला तरून जातात असे प्रत्यक्ष श्रीपतींनी सांगितले आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चारही मुक्तींना भगवत भक्ती आपल्या मांडीवर वाढवते. अशी भक्ती जर अनन्य भावाने केली नाही तर शास्त्रज्ञ लोकांना मुक्ती कधीही मिळावयाची नाही. हरिभजनाला जे विमुख होतात त्यांच्यापुढे द्वैत सदा सर्वकाल उभे असते. त्यांच्या ठिकाणी महाभयासह दुःखदायक प्रपंच दृढत्वाने वाढतच असतो. ज्याप्रमाणे एकाएकी दिशाभूल झालेला मनुष्य पश्चिमेकडे पूर्व आहे असे म्हणतो, त्याचप्रमाणे परब्रह्माशी विमुख झाले म्हणजे मैथ्याद्वैत माजून राहते. द्वैत्याचा भेदरूप विहिरीतून संकल्प विकल्पाचे झरे सुटतात आणि जन्ममरणाचा पूर येऊन त्याच सरसहा ब्रह्मांड गोड बुडून जातो. जन्ममरणाच्या ओढींनी नाना प्रकारच्या दुःखांच्या राशी व परोपरीची संकटे अभक्त लोकच सोशीत असतात. तशी ओढ हरिभक्तांच्या स्वप्नात सुद्धा लागत नाही. भक्तीचा महिमा अगाध आहे. तिच्यात संसारबंधन शिरत नाही. असे ते भगवतजन साधण्यासाठी
गुरुचरणाची सेवा करावी लागते. आपल्या शिष्याच्या मरणाची चिंता तो तत्वतः निवारण करतो, तोच खरा सद्गुरू होय. त्याशिवाय इतर प्रकारचा गुरुपणा तो केवळ मंत्रतंत्रोपदेशापुरताच समजावा. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघर आयते असतात, पण शिष्याला जो सद्गुरूपदच पोचवतो त्याला श्रीकृष्ण हे सद्गुरू मानतात. गुरुच देव, गुरुच मातापिता, गुरुच आत्मा व ईश्वरही तोच. गुरु हा सर्वथैव परमात्माच होय. तात्विक दृष्टीने पाहिले असता गुरु हा परब्रह्मच आहे. गुरुच्या उपमेला शोभेचे जगात पाहावयास गेले असता दुसरे काहीच मिळणार नाही. गुरुचा महिमा अगाध आहे. भाग्याशिवाय त्याची भेट व्हायची नाही. निष्काम पुण्याच्या राशी व निस्सीम वैराग्याची जोड पदरी असावी, तशीच नित्य विवेकाची आवडही उत्पन्न व्हावी. तेव्हा सद्गुरू कृपा साक्षात हातास पडते. सद्गुरू कृपा हातास चढली की भक्तीचे भांडार उघडते. तेव्हा तिच्या पुढे कलिकालसुद्धा पळत सुटतो. तेथे भवभय हे बिचारे काय करणार? गुरुला मायबाप म्हणावे तर ती बिचारी एकाच जन्मापुरती असतात, पण गुरु हा खरोखर जन्मोजन्मीचा मायबाप असतो. अधोद्वारापासून जन्म देणारे ते लौकिक मातापिता होय, पण अधोद्वाराचा स्पर्श न होऊ देणारा म्हणजे गर्भावास चुकवणारा जो सद्गुरू तो शिष्याचा खरा मायबाप होय. गुरुला कुलदेवता म्हणावे तर तिची पुण्यता एकाच कुलधर्माच्या कर्मामध्ये असते, पण गुरु हा सर्व कर्मामध्ये अकर्ता असल्याने सदा सर्वकाळ आणि सर्वपरीच पूज्य आहे. गुरुला देवासमान म्हणावे तर देवाला देवपण येते, हे याच्यामुळेच येते. म्हणून देवाचीही सद्गुरूशी तुलना होत नाही, हे लक्षात ठेव. गुरु आणि ब्रह्म ही दोन्ही समान असे असावे, तरीही उपमाही किंचित गौणच. कारण ब्रह्म पण गुरुवाक्यानेच येत असते. अद्वैत करून मात्र ते सद्गुरूशी समान होईल याकरता गुरुची थोरवी अगाध आहे. तिला उपमा नाही, ती निरुपम आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मत्व, प्रमाण, प्रमा, प्रमेय इत्यादी वाक्यमहिमा गुरुची आहे. ब्रह्म हे सर्वांचे प्रकाशक आहे, पण सद्गुरू त्याचाही प्रकाशक आहे. म्हणून गुरुकडून अधिक पूज्य असे दुसरे कोणीच नाही. याकरता हे राजा, गुरुला खरोखर मनुष्यभावाने कधीही पाहू नये. अशा भावार्थ बुद्धीने राहिले तर सच्चिष्याची सहजच चित्तशुद्धी होते. गुरुचरणांवर ज्याची निश्चिम भक्ती असते त्याचे मनोरथ देव पूर्ण करतो, कारण गुरुची आज्ञा देवसुद्धा पाळतो. गुरुच्या वाक्याने देव जडमुंडांचाही उद्धार करतो. ब्रह्मभावनेने जे गुरुची सेवा करतात त्यांचा देवही आज्ञाधारक होतो. त्यांना तो निज स्वरूपाचे मुख्य सदा सर्वदा पुरवतो. अशी ही गुरुमर्यादा देवही उल्लंघन करत नाही. गुरुची आज्ञा स्वतः देव मानतो व गुरुही देवाला थोरपणास चढवतो. म्हणून ते उभयंताची अभिन्न भावाने भावार्थी लोकांना तारक होतात. अंतःकरणामध्ये सद्भाव नसता बाहेरून जे भक्तीचे सोंग करतात ते आपल्या भावनेस अनुसरून संसारामध्ये नाना प्रकारांनी गटांगळ्या खातात. ते मनुष्याला मुक्तात, आत्मत्वाला दुरावतात आणि ब्रह्मप्राप्तीलाही ठकवतात. दंभाने हरिभक्ती कधीच उपजत नाही. येथे शुद्ध भावनां वाचून परमार्थ कधीच हाताला लागत नाही. साऱ्या साधनांमध्ये सद्भाव हाच श्रेष्ठ साधन आहे, हे तू लक्षात ठेव. कोरड्या खांबाच्या ठिकाणी सद्भाव ठेवताच येथे देवादिदेव प्रकट झाला. मग सद्गुरू तर स्वतःच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. याकरता गुरुभजनापुरता भजावयाला दुसरा सोपा मार्ग नाही. खरोखरच ज्ञानभक्ती म्हणून ही काही म्हणतात ती सर्वतः सद्गुरू भक्तीच आहे. गुरुकडून ब्रह्मश्रेष्ठ असे म्हटले तर गुरुत्वाला कमीपणा येतो असा विषम भाव धरला तर शिष्याच्या ठिकाणी ब्रह्मसाम्य उपजणार नाही. आम्हाला सद्गुरू तोच परब्रह्म आहे अशा प्रकारचा सप्रेम निजभाव ठेवणे हीच उत्तमोत्तम गुरुसेवा होय. अशा सेवेच्या योगे म्हणजे अशा निजभावनाने शिष्य स्वतः परब्रह्म होतो.